चला आता दिवस मावळलाय, सूर्य मावळायला गेलाय. बापूला वाढू झाला हाका मारते, तिकडं झोपले तर तो का तिथं दिसतात का झोपून काम चाललंय. आता आम्ही चाललोय घरी. आमच्या रानात बटाटी होती, ती बटाटी काढली होय आता. 2-3 कालवणाची बटाटी गावली. घरी कोंब आलेले बटाटे असतात ती लावली होती आपली अशीच रानात आणून होय. ती झाली. आता हो का ही पण हरभरा सगळा पकायला लागलाय. घाट तयार झालं हरभऱ्यातलं. आणि इकडं हरभरा काढलेला त्या दिवशी तुम्हाला दाखवलं उन्हाकाराचं. हे असं ठेवलं हे करून. आता ती बडवायला आता टायमिंग आहे. कांदं लागलं मोठं व्हायला, तिकडं कांद्याचं बी लागलं मोठं व्हायला, आणि लसूण लागलाय सुकायला. लसूण आता करावं ही व्हायला लागला की वर भिजवाय पाण्याला लागतंय काय. केवढीशी पुडी झाली अजून काय लसूण पोचलाय पाणीच लागतंय ना. काय कसं व्हायचं आता पाण्याचं टायमिंग आहे त्याला. पाणी सारखं सोडावं लागन तवा 8 दिवसाला, तवा ती मेळ खाईन आता. असं कांदा आल्यात खायापुरतं 2 वाप लावायला बघितलं तिथं गाजर आलंय. चालतो ग चालू घरी आता. अंधार पडला मस्त पैकी. मला आम्ही चाललो आता. मस्त छान रानातलं बघा आमच्या कसलं वातावरण झालंय, हिरवं हिरवगार. आणि बरेच जण म्हणतात ताई तुमचं हे शेत आहे का. हो आमचं शेत आहे. हे आमचं शेत आहे, खरोखरी आमचंच आहे. आणि त्याच्यात बघा प्रत्येक आयटम बरंच लावलं होतं. तुम्ही बघितले पहिल्यापासून कोथिंबीर जशी काढतोय तशी, पक्ष्यांचा किलबिलाट सगळं ही असं. आणि आता तिकडं आहे लसूण ही दाखवला असता. पलीकडं ऊस पण आहे, इकडं ऊस आहे. सगळा ऊसच लावून काढलाय आता. लय ताण नको जेवायला म्हणून ऊस लावलाय. चला आता जातो घरी, घरचं काम वाट बघते. हे आली घरचा राहडा बघा. ज्ञानेश्वरी नुसतं वाटा झाडून काढलाय. हो का इकडं सगळं पडलंय, एवढं गोळा केलं आणि उधाळली तो का तिकडं. आता काय करावं लय अवघड आहे. मावशी चालल्यात वांगी देत हक भांडी हिन पडल्यात. आता ही सगळा राहडा आता बघा की आधार पडून जाईन तरी उरकायचं नाही. आता आधी गाईचं आवरावं लागन. आले आधी गाईला खाया टाकलं आणि पाणी दाखवलं. आता तिला इकडं बांधायचं, शान काढायचं आहे. आणि हे सगळा पानगोळ झाडून काढावं लागेल. मावशी चालल्यात वांगी आणाय गेल्यात, पिशवी घेऊन गेल्या तिकडं. बापू जायच्यात त्यांना घालवायला इथं गावात त्यांच्या लेकापाशी. पाणी नाही त्याच्यामुळे सुकले. ह्या इकडं नाही एवढा पाला, पण ह्या इकडूनच आहे. आता झाडावंच लागल. गाई बघती तर माझ्याकडं हो का बरोबर माझ्याकडेच बघती का नाही. हाय गुड नाईट शिवरात्र सर्वांना. या दीदी नाही हा तेजस्विनी चिव म्हण की तुला कळायचं नाही. आता त्या पोरांनी किरणला बोलवलाय बुधवारी. काय झालं माहितीये का, नारदाच्या पुरीत आपल्याला पण बोलावलंय. अय मम्मी पप्पा म्हणलेलं की आदल्या दिवशी जायचं हळदीला. फोनवर सकाळ सकाळ चालतं नारळ. हा प म्हणलं तू आदल्या दिवशी बुधवारीचा किरणला बक्की गुहाना केलाय हरभऱ्याच्या भाजीचा. नादच छान छान रानातनं गेलो खुडून आणली. आज काय तेवढंच काम होतं आम्हाला. भाजीच खायला मिळली नाही. जेवढी खुडली तेवढी सगळी ऑर्डर दिल्या. भाजीच राहिली नाही. आज सारखं घालायचं रईत केलं पण भाजी कुठून आली होय आता. आम्हाला घरी खायलाच नव्हती भाजी. एवढी कुठली पण सगळी ऑर्डर पुरल्याच नाही. तर ह्याने म्हणा तेवढी द्या की रश्मा ताई, त्याने म्हणा अहो काय पावशेर तरी द्या की. आणलं आपली खुडून आज ही झालं. आणि खरंच लय सपोर्ट केला बरं का. सांडगं भरायला चालू केल्यापासून एवढ्या ऑर्डर टाकल्यात ना.
एवढ्या सांडग्यांच्या ऑर्डर टाकल्या सगळ्या ताई म्हणल्या की रेशमा सांडगं खूप छान आहेत, खूप सुंदर आहेत, लय नाजूक घातल्यात, चव भारी लागते. आणि मग मला तर पीठ करून मीच. हा आणि आमच्या आत्या पीठ मागत आता उद्यापासून झालं बघा चालू आणि 2-3 दिवस. आणि मला तसलं येतं खबर नाही सगळं, फक्त मला आळणी लागतं बरं का, त्यामुळे मी तुम्हाला पण आळणी नाही देते. बरेच जणांनी कमेंट केलते की ताईंनी की रेशमा थोडं आळणी असलेलं चालतं, कारण का भाजीत मीठ टाकतात, परत तिखट टाकतात, त्याच्यामुळे आळणी असलं तरी चालतंय. आणि कारण की खराट सांडगं कुणाला आवडतात, कुणाला भाजल्यावर खरं मीठ टाकता येतं पण काढता येत नाही, त्याच्यामुळे तेवढी फक्त अडचण तुम्हाला येणार. लय जर खराट खाणार, आता आळीचं पोत आणलंय, आता उद्यापासून चालू झालं. ती ऑरेंज कुणी कलर जर लय खराट खात असेल ना, त्यांना माझी विनंती, तुम्ही काय करायचं परत ना मीठ टाकून थोडं खात जा. आणि जे खराट खात नाही त्यांना मग काय करायचं, टाकायचं ते. हा त्याच्यामुळे चटणी कुठली मस्त मी किंवा का सांडग्यासाठी स्पेशल बघा कसं काय लसूण बिसून टाकून एकच नंबर. आता वाचता येतोय तिला बघा त्या. हा मस्त पाहिजे. आमचं बापूला लावलंय चिकटे पानाला, कवा येतात काय माहित नाही. ऑर्डर याच्या उद्याच्या पॅक करायच्या. बापूचा फोन आलता का? किती टाकू चटणी? बस झाली. बापूंचा फोन आलता की पैसे पाठवायसाठी चिकटे पाठवलं का? पाठवलं की येत्याला आता दमाने का आता रानात सगळं मोकळं झालं सगळं. सगळा ऊस लावलाय रानात. कुठलं रान नाही मोकळं. मोकळा नाही सगळा ऊस आहे रानात. पण ते तुटून नाही गेला. अहो, खालचा एकर गेलाय, मधला एकर सगळा गुरांना दिलाय, मधला 1.5 एकर लागलं या गुरावाल्यांना दिलाय सगळा तर अख्खा 1.25 एकर. तरकारीला रानात सुद्धा नाही. तरकारीला टायमिंगच नाही करायला. हाय की तरकारी रान, त्यात काँग्रेसच आहे, ती काढायचं झालं नाही. लसूण आणि लावलाय, हरभरा लसूण लावलेला आहे. जणजणीत करते त्या काँग्रेसात रोटा मारायचा मग. मारण्यातच काहीच करीना. मारत्यानं असू द्या. या सगळ्यांनी छाप्या तुम्हाला हे कुठला टायमिंग तुम्ही आल्या बघितला. आलो दिवस माझा तिथनं सगळा राडा चालला होता. आत्ताच आली तर मी अण्णा आलं, मग अण्णांना चहा केला, मग आम्ही पिलो थोडं थोडं बिस्किट करायला जायची, त्यावर बोलत बोलत हरभऱ्याची भाजी झाली. आत्या त्यात थोडं तेल होतं ते का होतलं ना, पण त्यात पाणी सांगलं जाऊन सकाळी चपात्या लिहायचं. बाय असू द्या. गुड नाईट, शुभरात्री. बाय बाय.